वितरित करण्यात येईल। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। देशभरातील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत होते आणि त्यातच अखेरकार आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला असून आता पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला असल्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांची लवकरच प्रतीक्षा संपलेली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता 21व्या हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेली आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण की अखेरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यभरातील आणि देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता देशभरातील त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही मदतीचा या ठिकाणी हातभार लागावा यासाठी शेतकऱ्यांची देखील मागणी होती की सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर आमच्या बँकेच्या खात्यावरती काही ना काही मदत या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी आणि त्यानुसार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे आणि त्यातच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजेच की या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी समोर आली आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आजपासून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता देशभरातील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत कारण की शेतकऱ्यांना देखील हप्त्याची गरज आहे, पैशांची अत्यंत गरज आहे। त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा आगामी 21वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच अखेरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांची लवकरच प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये या ठिकाणी 3 हप्त्यांमध्ये देण्यामध्ये येत असतात। यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच की 2 ऑगस्ट या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यामध्ये आलेला होता आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आगामी 21वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या बारीस लवकर हप्ता देण्याचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की यावेळेस आता पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून
पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला आहे आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहत चला। आता पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो ॲडव्हान्स मध्ये जारी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा लवकर जारी करण्यामध्ये आला आहे। कारण की आता या हप्त्याचे वितरण जे करण्यामध्ये येत आहे ते विशेषतः पूरग्रस्त आणि भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जारी केला असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे। कारण की अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज आहे आणि ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा ॲडव्हान्स मध्ये म्हणजेच की लवकर जारी करण्यामध्ये आला असून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला तर बघा, याआधी म्हणजेच की आता जो हप्ता वितरित करण्यामध्ये येत आहे तो आता महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारच आहे। मात्र त्यापूर्वी हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीर या 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये आलेला आहे। कारण की या देखील राज्यामध्ये शेतकऱ्यांचे आतुनातून नुकसान झाले असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून हप्ता हा जारी करण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जारी केला असून हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झाले असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची अत्यंत गरज आहे। आता बघा, महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्याची सरकारच्या माध्यमातून तयारी सुरू असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि या ठिकाणी पैसे आले की तुम्ही त्या ठिकाणी पैसे आले का नाही ते देखील चेक करू शकता। कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे। म्हणजेच की हप्ता जमा झाला अशा पद्धतीचा तो मेसेज असेल आणि तो मेसेज आला की तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सर्व गोष्टींचा विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आतापर्यंत हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीर या 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता तुमचा असा प्रश्न असेल की हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीर या 3 राज्यांमध्ये हप्ता तर जमा झाला, मात्र आमच्या बँकेच्या खात्यावरती नेमका हप्ता कधी जमा होणार? तर आता लक्षपूर्वक बघत चला। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र त्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। आता कोणती सूचना आहे तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्या। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील
फार्मर आय डी काढले नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढा आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा अशा पद्धतीची सूचना ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। कारण की आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असेल तर अशाच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी नसेल केली तर ई-केवायसी करावी। त्यानंतर दुसरं काम म्हणजे जर फार्मर आय डी काढला नसेल तर फार्मर आय डी काढून घ्यावा आणि तिसरं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड हे त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावं। अशा पद्धतीने ही 3 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर आता नेमका पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार तर आता लक्षपूर्वक बघत चला। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जारी करण्यामध्ये आलेला आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याची माहिती देण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की अजून साधारणतः 5 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे। आणि लवकर हप्ता मिळण्याचं कारण म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारने जारी केला आहे। आणि यामध्ये या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये हप्ता हा पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे। दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।